सो स्वागत आहे माझ्या एका न्यू व्लॉगमध्ये. कसे आहेत तुम्ही? मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असाल. आणि आता मी चालली आहे बाजारात मच्छी आणायला, की ऑब्विसली आज संडे आणि मच्छीचा वार आहे. तर आता मग मी जाईन मच्छी आणते, बघू कोणती मच्छी भेटेल ती घेऊन येते. आमचं मच्छी मार्केट आणि मी आता आली मच्छी घ्यायला. मच्छी घेते आणि मग घरी जाते. आता मी हा पोपट मासा धुते आणि मग मॅरिनेट करायला घेते. त्याचे मसाले वगैरे रेडी केले. रेडी करायला माझी मच्छी धुवून झालेली आहे आणि मी आता मसाला रेडी करायला घेते. आता थोडंसं हळद घेणार आणि आपल्या तिखटपणाच्या अनुसार आपण मसाला घेणार. मी 1 आणि अर्धा घेते आणि थोडासा मीठ. हा झाला आपला असा घरचा मसाला. आणि आता घरचा मसाला असंच रेडी केलाय. आता तो मच्छीला लावला, म्हणजे मच्छी मॅरिनेट करणार या मसाल्यात. मच्छी धुवून झालेली आहे. आता जो आपण मसाला रेडी केलाय तो टाकणार आणि थोडीशी आलं लसणाची पेस्ट, लिंबू. आता मिक्स मिक्स मिक्स. ते लंगडी ठेवले आंबट बनवायसाठी आणि इथे आता थोडंसं असं तेल टाकणार आणि आलं लसणाची पेस्ट घालणार. हे बघा इकडे मच्छी ठेवले आता मी पॅनमध्ये आणि इकडे आंबट उकाला आलाय आमटाला आणि त्याच्यामध्ये आगळ वगैरे टाकलाय आंबट व्हायसाठी. आणि मच्छी वगैरे आता शिजून वगैरे झाले की आम्ही जेवायला बसू. मी बनवले गाईड जेवण मी. तर इकडे भात आहे, आंबट आहे आणि पोपटाच्या बोट फ्राय केल्यात आणि आता आम्ही जेवून घेतो. आता आमचं जेवण वगैरे झालंय आणि मी आता इकडे कोलबी साफ करते आणि क्लासमध्ये एकटाच पोरगा बसलाय, एकटाच क्लासमध्ये. तू बसलास इकडे, तो नाही आलाय क्लासला, एकटाच आलाय आणि मी इकडे आता कोलबी साफ करते. तर आता घरामध्ये मी एकटीच आहे आणि मी आता करते मराठीची नोटबुक कंप्लीट करते. आणि आता 9च वाजले, जास्ती पण नाही आणि मी एकटीच आहे. मम्मी पप्पा गेलेत हल्दीला, दीदी आता जस्ट बाहेर गेले, मैत्रीण आलेली तिची. तर आणि मी बुक कंप्लीट करते. एका साईडला गाणी लावलंय बॅडमिंटन खेळायला. मी अभ्यास करत होती तर हिला बघवलं नाही, तिला बघवलं नाही. मी अभ्यास करत होती तर मला बोलते चल बॅडमिंटन खेळायला. मग आता आली, बॅडमिंटन खेळते मी. हिलाचा कैला स्वतः पण अभ्यास करत नाही, मला पण नाही करून देत. मी अभ्यास करते. तेव्हाच परवा पेपर आहे, इंग्लिश आहे इंग्लिश. हे बघा गाईज, तर मी हा व्लॉग इथे सेंड करते. मला माहिती आहे हा व्लॉग पण छोटा झालेला आहे, कारण की मी आज अख्खा दिवसभरात काहीच केलेलं नाही. जेवढंही केलं मी तेवढं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आहे, पण पूर्ण ते कव्हरअप केलं आहे या व्लॉगमध्ये. जेवढं मी आज सकाळपासून केलं आहे ते. आणि दीदी आमची मॅडम, म्हणजे आमची मोठी दीदी, जे काय चुरोस का काहीतरी बनवणार होती, मी त्याची रेसिपी तुम्हाला दाखवणारच होती या व्लॉगमध्ये, पण तिने आळसपणा करून तिने काहीच बनवलेलं नाही आहे ते. माझा हा व्लॉग छोटा झाला, नाही तर मी ठरवलेलं ती चुरोस बनवणार आहे तर त्याचा रेसिपी दाखवीन तुम्हाला, कारण की फर्स्ट टाईम बनवणार होती म्हणून. पण तिने ते बनवलं नाही, आळसपणाचा कळस केला तो तिने बनवलं नाही, म्हणून माझा हा व्लॉग एकदम छोटा झाला आहे. सो सॉरी, आजचा पण व्लॉग छोटा झाल्याबद्दल आय एम रिअली सॉरी. बघू उद्यापासून मी अजून माझा ट्राय करीन की व्लॉग्स मोठे व्हावे. मी माझे बेस्ट देत राहील, तुम्ही पण मला सपोर्ट करत राहा, ताकी माझे असेच व्लॉग्स दुसऱ्यांकडे पण पोचावे. शेअर पण करा. मी अशीच माझी बेस्ट देत राहील, तुम्ही असेच सपोर्ट करत राहा.
तर चला आता हा व्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब पण करा. आधीचे व्लॉग्स पण जाऊन बघा. आणि सबस्क्राईब करायला मी या कारण सांगते की बाजूला तो बेल आयकॉन आहे तो पण क्लिक करा, ताकी माझे जे पण नवीन व्लॉग्स मी पोस्ट करेल या फिर अपलोड करेल माझे पूर्ण तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पहिलं तुम्हाला यावी म्हणून. चल बाय. लाईक शेअर सबस्क्राईब.